मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. शंकर नाना म्हणजे एक्साइट बॅटरी आणि एक्साइट बॅटरी म्हणजे शंकर नाना. एक्साइट बॅटरी आणि इन्व्हर्टरचे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना. सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल 26 वर्षापासूनची विश्वासाची परंपरा. मग वाट कशाची बघताय? इन्व्हर्टरसह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलार एनर्जीसाठी शंकर नानांना लगेच फोन करा. आपला माणूस, विश्वासातला माणूस. संपर्क आपल्या स्क्रीनवर. पत्ता फक्त आणि फक्त नेवरी नाका. विधानसभेच्या निवडणुकीनंतर माझ्या गावातून ईव्हीएम मशीन पडले, तर माझं ईव्हीएम मशीन हे होतं. दोन 2025च्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण या ठिकाणी करतो आहोत. प्रभाग क्रमांक 9, 10, 5, 11 या प्रभागातील सर्व उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या सौ कार्यालयाचा नेमणूक करेल. प्रभाग क्रमांक 5 उमेदवार सौ रुपाली रमेश पाटील आणि संजय विंकर साहेब. प्रभाग क्रमांक 9 उमेदवार सौ लीला गंगादेवी आणि अमोल दादा. प्रभाग क्रमांक 10 उमेदवार गोडी साहेब आणि आदरणीय व्यापारी. व्यासपीठावरती उपस्थित ज्येष्ठ नेते आदरणीय सुलतान बापू, मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ऍडव्होकेट. प्रभाग क्रमांक 11 आदरणीय अमृत भैया शिकोळे, युवक नेते माझे सहकारी मित्र संजय भाई, माझे सहकारी मित्र आदरणीय विक्रम दिलकडे, आदरणीय आमचे नेते प्रकाश नाना. व्यासपीठावरचे सगळे नेते मंडळी, या तिन्ही प्रभागातले सगळे माझे ज्येष्ठ माणसं, सगळे माझे युवक सहकारी, सगळ्या माझ्या माता भगिनी. मनोगताच्या सुरुवातीला दादाने एक गोष्ट सांगितली की प्रभाग क्रमांक 2 सोडून प्रभाग क्रमांक 9 मध्ये येण्याचा निर्णय ज्याला पार्टीसाठी घेण्यात आला दादासाठी. आणि दादांना सांगितले की एखादं काम तिथं दिल्याशिवाय मी त्या प्रभागामध्ये येणार नाही. आणि दादांना ते काम सांगितलं. आणि काम कुठलं होतं? परत रस्ता आणि गटर, हे दोन काम 50 लाख रुपये आणि तिकडे 80 लाख रुपये, असं जवळपास 1.25 कोटीचं काम या ठिकाणी मंजूर करून आपण उमेदवारी केली. ही उमेदवारी करण्याच्या पाठीमाग त्याचा उद्देश एवढाच होता. वास्तविक पाहता प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला त्याच्यावरती तसा आम्ही अन्याय केलाय. 2011ला जसं आज अनिल अप्पांना फसवलं, तसं 2011 साली एकदा आपल्याला फसवलं होतं. आणि त्या फसवणुकीच्या काळामध्ये पराभूत होणार आहे हे माहीत असून दादा त्यावेळेला लढला होता प्रभाग क्रमांक 2 आणि त्याचा पराभव झाला. 2016 सालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या प्रभाग क्रमांक 2 निवडून आला. आणि त्या 2 नंबरच्या प्रभागामध्ये इतकं प्रचंड काम केलं, इतका तो प्रभाग अगदी घट्टपणे बांधून ठेवला. म्हणजे आज तिथे किमान 1000 मतं निवडून आला असतं. पण पार्टीची आवश्यकता, पार्टीला या 4-5 प्रभागावरती एक सक्षम नेतृत्व देण्यासाठी आपण दादाचा निर्णय प्रभाग क्रमांक 9 मध्ये उभा करण्याचा निर्णय घेतला. त्याला अगदी तो दिलखुलासपणे मान्य करून तो या प्रभागामध्ये उभा राहिला. ही पार्श्वभूमी इथल्या सगळ्या प्रभागातल्या लोकांना माहिती असणं खूप आवश्यक आहे. आता प्रचारात
प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आलो. आता मला काय उद्या कुठला प्रचार होईल असं काय वाटत नाही. म्हणजे आपलं काय फॉर्मली कोणतरी भेटेल कोणतरी तेवढंच विषय होईल. दिले जरी परमिशन तरी काय वापरू पण प्रचार असं काय वाटत नाही. मला या शहराच्या बाबतीमध्ये माझ्या ज्या भावना आहेत त्या भावना मी परवाच्या सभेमध्ये सगळ्या व्यक्त केल्या होत्या. अनेक मंडळी सभेसाठी उपस्थित होते. जे उपस्थित नव्हते त्यांनी सगळ्यांनी सोशल मीडियाला माझं भाषण बघितलंय. सगळ्या चर्चा झाली, त्याच्यावरती निर्णय झाले. म्हणजे मी माझ्या युट्यूबच्या अकाउंटवरून जेव्हा जे ऑनलाईन होतं तेव्हा 30,000 लोक एक वेळेला बघत होते माझं ऑनलाईन भाषण. त्यामुळे आता परत मी त्याच विषयावर बोलायचं का, तर मी काय त्या विषयावरती फारसं बोलणार नाही. पण त्या भाषणाच्या नंतर जी माझी पदयात्रा झाल्या त्या ठिकाणी मी घर टू घर भेटलो किंवा काल जसं आज अनेक वक्त्यांचं गायकवाड सरांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की या ठिकाणी सभा होते. हा मूळचं विटा आहे, हा गावबा आहे. इथं एका बाजूला नाथबाबाचं मंदिर आहे, एका बाजूला मोररायाचं मंदिर आहे. इथं लिंगायत समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, मागासवर्गीय समाज आहे, मुस्लिम समाज आहे, सगळे समाज कुंभार समाज आहे, सगळे एकत्रित राहतात. अशा ह्या भागामध्ये यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीला अशा सभा आपल्या कधी होत नव्हत्या, पण त्या आज होत आहेत. हे गायकवाड सरांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं. माझ्या दृष्टीने काल 2 घटना अत्यंत महत्वाच्या घडल्या. त्या घटना कुठल्या होत्या तर फुले नगरमध्ये आमची सभा होती. आणि आता समीर कदम लगेच हसले फुले नगर सभा आहे म्हणतात. आणि फुले नगरचा ह्यापूर्वीचा अनुभव कसा होता तर थोडा त्या लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी वेगळं मत होतं. त्या लोकांच्या मनामध्ये कुणाची तरी दहशत होती. भेटायला गेलं तरी लोक दरवाजा बंद करून ठेवायचे. आणि मग मी म्हटलं फुले नगरमध्ये सभा घ्यायची, आम्ही लोक तर सगळे बोलवा म्हणून मी तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तिथून मी परत सभेला गेलो. आणि मला आश्चर्य वाटलं, किमान 200 महिला होत्या सगळ्या आणि पुरुष वेगळे होते. आणि मग त्या ठिकाणी काम करणारे जे नवीन मुलं आहेत त्या मुलांनी माझं भाषण करण्यापूर्वी मनोगत व्यक्त केलं. काही परखड मनोगत व्यक्त केलं. काही लोकांनी सांगितलं की ज्या उमेदवाराला आम्ही यापूर्वी निवडून दिलं त्यांनी परत तोंडच दाखवलं 9 वर्षात. मग सुखदुःखाच्या कार्यक्रमाला नाही, एखादं काम नाही, ही सगळी मुलं सांगत होती. आणि ज्यावेळेला माझं नाव भाषणाला घेतलं त्यावेळेला एक भगिनी उठून आली आणि म्हणजे मला बोलायचं आहे. आता मला शंका, आता बिचारी माझ्यावर बोलते काय म्हणले, द्या म्हणलं माईक त्यांना. आणि त्यांनी माईक घेतला आणि त्यांचे डोळे पाळले होते. आणि त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही तुमचं भाषण सगळं बघितलं आणि आज सकाळपासून आमच्या कुटुंबामध्ये एकाच विषयाची चर्चा आहे. म्हणजे कुठल्या विषयाची चर्चा आहे तर तुम्ही जे सांगताय आमचा एक जरी नगरसेवक चुकला तरी त्या दिवशी त्या नगरसेवकाचा राजीनामा घेणार. हे सगळ्यात जास्त आमच्या कुटुंबामध्ये चर्चा केलेला विषय, आम्हाला सगळ्यात आवडलेला विषय. आणि मग ती आमची भगिनी बोलायला लागली. तिने त्याच्यावरनं परत ह्याच विषयावरती आला की नगरसेवक परत कधी आले नाही. एकही काम गेल्या 9 वर्षामध्ये फुले नगरमध्ये झालं नाही. आणि खालनं महिला सांगायला लागल्या मला. त्यांनी त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की तुम्ही महिलांसाठी काय उद्योग उभारणी केली पाहिजे, आम्हाला काम करण्याशिवाय पर्याय नाही, आम्हाला दुसऱ्याच्या बांधावरती शेतावरती काम करायला जावं लागते. हे सगळं सांगत असताना त्या प्रभागाची इतकी दुर्दशा, मला असं वाटतं की मी सुद्धा नेतृत्व करताना आपण कुठेतरी कमी पडतोय काय अशी अवस्था त्या प्रभागाची. आणि फक्त मला एकाच गोष्टीचं समाधान होतं की महिला बोलायला लागली. तिथली सभा संपवली आणि मी भवानीनगरला सभेला गेलो. भवानीनगरच्या सभेमध्ये तिथल्या सगळ्यांनी भाषण केली, आपल्या उमेदवारांनी भाषण केलं. आणि माझ्या भाषणाला उठलो. मी माझं भाषण चालू असताना त्या गावातला एक तरुण मुलगा उठून आला आणि माझं भाषण थांबवून त्याने मला सांगितलं की माझ्या भवानीनगरची शाळा मॉडेल स्कूल झालं पाहिजे, ही जबाबदारी तुमची आहे, असं त्याने माझं भाषणात चालू असून त्याने मला सांगितलं माईक जवळ. मला आनंद झाला. मला एकाच गोष्टीचा आनंद झाला. माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं काय होतं, गेल्या 3 वर्षामध्ये विटा शहरामध्ये जर्मनचा विकास काम होते ही बाजूला राहील, पण या शहरामध्ये लोकशाही रुजवण्यामध्ये आपण यशस्वी करतो याचा मला सगळ्यात जास्त आनंद. लोक बोलायला लागली, माता भगिनी बोलायला लागली, महिला सांगतायत काम केलं नाही मागच्या नगरसेवकानं, कसला दृष्टी ते पण माहिती नाही.
एखादा तरुण मुलगा सांगतोय माझ्या गावची शाळा चांगली झाली पाहिजे, काका या प्रभाग क्रमांक 60 मध्ये आपले नंदकुमार काका पाटील तिथे बसा. आणि ह्याच्यासारखा आनंद माझ्यासारख्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निश्चितपणे कुठलाही नाही. मी प्रत्येक सभेमध्ये सांगतोय की मी अजूनही कुणावरती टीका टिप्पणी, कुणालाही खालच्या स्तरावरती माझं भाषण नाही, कुणाला मी अर्वाचं भाषण बोललेलं नाही, कुणाला मी दम दिलेला नाही, काही न करता जे गेल्या 2.5 वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केलाय, जे काम केलंय आणि जे भविष्यामध्ये करायचं आहे ते सांगून मी ह्या शहरातल्या मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. आणि मला जे जाणवलं ते असं जाणवलंय की निश्चितपणे ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीला विटे शहरातील लोक ही सत्तांतराच्या बाजूने झुकले. लोकांनी निर्णय केलाय. या श्रीबाई पुढे, हो श्रीबाई पुढे. या वेळेला लोक निश्चितपणे विकासाच्या बाजूने तोल देतील या निर्णयापर्यंत लोक आलेत असं मला ठाम या ठिकाणी आत्मविश्वास आहे. म्हणजे कुणाचं जेवण झालं तर गेल्या 3 वर्षामध्ये जे काम आपण आपल्या पक्षाच्या मार्फत, आपल्या नेत्यांच्या मार्फत करू शकतो, जे काम अनिल भाऊंच्या मार्फत करू शकलोय, त्या कामाच्या जीवावरती आपल्याला लोकांनी एवढा प्रचंड मोठा कौल दिला. ह्यापूर्वी नगरपालिका निवडणूक झालेत ना, हे सगळी मंडळी लढलीत नगरपालिका निवडणुकीत. काय अवस्था होती राजूभाई आपली नगरपालिका निवडणुकीला? पण आज मला असं वाटतं की ह्या पॅनेलवरती, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरती, आपल्या सगळ्या चेहऱ्यांच्या वरती, कदाचित माझ्यावर थोडा जास्त असेल, या सगळ्यांच्या वरती इतका प्रचंड विश्वास बसलाय की लोक आपल्याला निश्चितपणे सत्ता देतील. त्या दृष्टीने लोकांचं एक आता मी मानसिकता लोकांची ओळखतो, थोडं सायकोलॉजी. मी गेल्या 15 वर्षामध्ये राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करत असताना समोर माणूस बघायला कळतं ना काय काय मानसिकता आहे. माणसांची मतं फायनल झाली, बरोबर आहे की नाही? तुम्ही कोणाला विचारा, आता कोण सांगणार नाही, कोणाला जरी विचारलं त्यानं ठरवलंय दाबायचं आपल्याला. त्यामुळे मला असं वाटतं की आता चेअरमन साहेब फक्त एवढं 48 तास समोर बसलेल्या सगळ्या माझ्या लोकांना विनंती, मी काय काम केलंय, ह्या पार्टीनं ह्या शहरामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये काय काम केलंय, ही प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. मी ऑन रेकॉर्ड बोलतो, सगळं रेकॉर्डिंग होत असतं. मी कालपर्यंतच्या भाषणामध्ये सांगत होतो की जी 87 कोटी नळ पाणी पुरवठा योजना आपण करतोय, त्या योजनेमध्ये सगळ्या अंतर्गत पाईपलाईन बदलतोय, 5 नव्या टाक्या करतोय, एक नवा सोर्स घेतलाय. आता मी फक्त माझं एक भाषण चुकवत होतं प्रत्येक वेळा. मी दरवेळेला सांगत होतो गोगाचा सोर्स आहे, गोगाचा सोर्स आहे, पण बऱ्याच लोकांना माहित नाही. आपण अडचण झालं होतं पाणी उचलतो आणि ते पाणी फक्त भाऊने सांगितलं म्हणून आपल्याला ते पाणी मिळतं, नाहीतर तिसरं पाणी आपल्याला मिळालं नसतं. आता आपण बाजारच्या बंदरातलं पाणी उचलतोय जेणेकरून जास्तीचं पाणी ह्या शहराला येईल. आणि मी जे तुम्हाला माझ्या माता भगिनींना शब्द दिला होता की मी 24 तास म्हणणार नाही, पण तुम्हाला रोज पाणी द्यायची जबाबदारी ही आपल्या पार्टीची असेल, त्यात कुठं आम्ही कधी पाणी. आणि हे करताना तुमची पाणीपट्टी जी 3,500 मी तर तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. आता माझ्या भाषणामुळे महाराष्ट्रात कळलं की ह्यांची पाणीपट्टी 3,500 रुपये, त्यामुळे मी तुम्हाला तो प्रश्न विचारणार नाही. ही 3,500 रुपयाची पाणीपट्टी तुम्हाला रोज पाणी देऊन 1000 रुपयावरती कशी आणता येईल त्याचा आम्ही अभ्यास केला. मी प्रत्येक भाषणामध्ये सांगत होतो की आपण ही सगळी लाईट वर बसा, उमेदवार वर बसा. प्रभाग क्रमांक 11 उमेदवार साबळे मॅडम उमेदवार. ही सगळी पाणीपट्टी 1000 रुपयावरती कशी आणता येईल, तर ह्या योजनेला लागणारी सगळी लाईट आपण सोलरला कन्वर्ट करतोय. मला जरा फोटो. आणि मी हे सगळं सांगत असताना विरोधकांना आश्चर्य वाटायचं, काय तरी सांगतोय मला, सोलरला कन्वर्ट करतोय, असं होणार आहे, तसं होणार आहे. आणि मी रेकॉर्डवर बोलत असतो, त्यामुळे मला ह्या गोष्टींची परत उत्तर द्यावे लागतात, म्हणून मी कधी खोटं बोलत नाही. आता मोबाईल मध्ये एखादं स्क्रीन असतं तर तुम्हाला दाखवलं असतं. सोलर पॅनल बसवायचं काम अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यात सगळं खालचं इरेक्शन कम्प्लीट झालंय.
त्याच्यावर त्याचा सोलर पॅनल बसवतील आणि ही योजना सुरू होत असताना या योजनेचं लाईट बिल, कारण मी हे सगळं सांगतोय आणि काल प्रदेशाध्यक्ष भाजपने त्यांच्या समोर काही लोकांनी मनोगतात व्यक्त असं केलं की आम्ही 3,500 रुपये घेतोय हेच मुळात कमी आहे. आता म्हणजे हे तुम्हाला कमी आहे, मला परवडत नाही ना. तुमच्यासाठी कमी असेल पण या भागातल्या गोरगरीब माणसाला 3,500 रुपये खूप आहे. ते 1,000 रुपये करणे माझी जबाबदारी आहे. ते आम्ही इकडनं पाणी तिकडनं पाणी आणतो तर तुमच्या फसले त्याला आम्ही काय करायचं. आता ही जबाबदारी घेऊन काम करतोय म्हणून आम्ही ते सोलरला कन्वर्ट करतोय. 1,000 रुपये आपण त्याच्यासाठी वापरतो. मी गेले अनेक दिवस मनोगतामध्ये सांगतोय पण मी कधी स्टँडचा उल्लेख केला नाही. शहरात तो स्टँड कसा असावा, स्वर्गीय पतराव कदम साहेबांनी हे बांधलेलं एसटी स्टँड होतं जे माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यात असं कुठलंही स्टँड नव्हतं. एवढी प्रशस्त जागा आपल्या विद्या शहरा एवढी कुठल्याही स्टँडला नाही. ते स्टँड मी मागच्या 1.5 वर्षापूर्वी त्याच्या कामाची मंजुरी घेतली. 15 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात त्याला मंजूर केली. त्याचं काम चालू आहे. 10 कोटीचं दुसरं टेंडर झालंय. 25 कोटीचं इतकं सुंदर एसटी स्टँड आपलं त्या ठिकाणी उभं राहते. मला असं वाटतं एक 6 महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होईल आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर 5 कोटी रुपये आपण त्या स्टँड मधले सगळे अंतर्गत कॉन्क्रीटीकरण करून घेतोय. माझ्या विट्याचं एसटी स्टँड हे जिल्ह्यातलं सगळ्यात टॉपचं एसटी स्टँड असेल. मी हॉस्पिटलचा उल्लेख केला. आता मी त्याच्या पाठीमागची स्टोरी सांगणार नाही की ते पेशंट आपण सिव्हिल हॉस्पिटलला पाठवत होतो, ते महिलेला आपण पाठवणं काय होतं. पण माझं स्वप्न होतं की असं हॉस्पिटल आपल्या शहरामध्ये उभं राहावं जे हॉस्पिटल आपण येत्या काही दिवसांमध्ये त्याचं काम सुरू होईल आणि 1 वर्ष 1.5 वर्षांमध्ये सिव्हिल हॉस्पिटलचं एक उपजिल्हा रुग्णालय त्याचं एक वर्जन त्याचं आपल्या शहरामध्ये त्या ठिकाणी उभं राहते जेणेकरून ह्या सगळ्या परिसरामध्ये लाईट, आरोग्य, पाणी, रस्ते आणि गटर या सगळ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या तुमच्या 40 वर्षाच्या सत्ता वापरल्यानंतर आज आपणच पूर्ण करतो. आणि मग आता आज भाषण काय करायचं तर आपण आज बाजारपेठेत भाषण करतोय. मी माझं मनोगत असताना समोर बसलेली सगळी माझी मंडळी बघितली तर अनेक लोकांचे ह्या बाजारपेठेमध्ये व्यवसाय. मी मागच्या वेळेला पण सांगितलं की विटा शहराचं 2च व्यवसायावरती अवलंबून होतं. एक यंत्रमाग आपला मुख्य व्यवसाय होता आणि मुख्य व्यवसाय होता. आता पोल्ट्री जरा बरं आहे बरोबर ना, त्यामुळे तुम्ही उधारी मागवता. पण यंत्रमाग हा आपला जो मुख्य व्यवसाय होता म्हणजे 10, 10.5, 15,000 यंत्रमाग होते आपल्या शहरामध्ये. आता 3,000 यंत्रमाग राहिले. ही आपल्या यंत्रमागाची वैशिष्ट्य. तुम्हाला मार्केटमध्ये आज गर्दी दिसते का नाही? तुम्हाला मार्केटमध्ये आज व्यापार दिसतोय. एवढी प्रचंड गर्दी आहे. ट्रॅफिकच्या मध्ये लोक येत आहेत. ही सगळी लोक जी येत आहेत या सगळ्या लोकांचा जो पैसा आहे तो पैसा टेंबूच्या पाण्याचा पैसा. तुम्ही विटा शहराचा काय सांगा तर मी तुम्हाला मुद्दाम सांगतो 4,500 एकर क्षेत्र या विटे शहराचं टेंबूच्या पाण्यावरती दिसतंय. 1/2 टप्पा पूर्ण झाला तर अजून एक 500 एकर क्षेत्र त्या ठिकाणी वाढेल असं माझा पूर्ण खात्री आहे. 50 ते 60 कोटी रुपये दरवर्षी ऊसाचे येतात विटा शहराचे. मी तुम्हाला तरकारी सांगणार नाही, गहू सांगणार नाही, टोमॅटो सांगणार नाही, दुधाचं उत्पन्न सांगणार नाही. कृषी सेवा केंद्र दुकान आहेत त्यांचं ट्रान्झॅक्शन 200 ते 300 कोटीचं आहे. अवघरांचं ट्रान्झॅक्शन 400-500 कोटीचं ट्रान्झॅक्शन आहे. हा सगळा पैसा फिरतोय ना, हा फक्त आता शेतीचा पैसा फिरतो. मग शहराला आवश्यक काय? त्या फुलेनगरच्या सभेमध्ये एका माझ्या मातेने असं सांगितलं की आम्ही सगळे महिला काम करायला जातो, आम्हाला दुसऱ्याच्या बांधावर राबल्याशिवाय आम्हाला रोजचं जेवण मिळत नाही. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही ह्या भागामध्ये महिलांसाठी असे रोजगार द्यावे की जेणेकरून आम्ही इथे बसून काम करू शकतो. आणि मी प्रयत्न असा करेन जशी बचत गटांची चळवळ ग्रामीण भागामध्ये चालते. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो या वर्षी बचत गटाच्या मार्फत खानापूर तालुक्यामध्ये पंचायत समितीनं 28 कोटी रुपयाचं वाटप केलं होतं कर्जाचं. पण तेवढं वाटप आपल्या विटा शहरामध्ये नाही कारण ह्यांना पुरत होत नाहीत. काय करायचं द्यायचं कोणाला दुसऱ्या. तर भविष्यामध्ये ह्या सगळ्या एकत्र करून ह्या सगळ्या माझ्या माता भगिनींना बचत गटाच्या मार्फत कसं काम करता येईल हे करण्याची जबाबदारी इथून पुढं निश्चितपणे मी घेण्याचा प्रयत्न करणार. मी एक कार्यक्रम घेतला होता की आपल्या विटाचं विजन कसं असावं विटा. मी काही लोकांना ठराविक लोकांना एकत्र केलं होतं
की जी लोक प्रत्येक समाजाचे ज्या प्रत्येक क्षेत्रातील लोक ज्या ठिकाणी काम करतात अशी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी काही लोक एकत्र केली होती. जवळपास 6 तास आम्ही एकत्र सगळे बसलो होतो आणि अनेक शहरातल्या लोकांनी, त्याच्यामध्ये पार्टीचा विषय नव्हता, राजकारणाचा विषय नव्हता, अनेक लोकांनी त्यांची मनोगत व्यक्त करताना त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. आणि मला असं वाटतं आपण इथे जे काम करतोय ना, कला विकास तुमचं मंडळ सगळ्यात मोठं जुनं मंडळीतलं आहे. तात्या काय आज आपल्या शहराचा, मी आणि मागच्या पण सांगितलं की कस्तुरी काका होते. ते कस्तुरी काका असताना नाटकं व्हायचे, कस्तुरी काका असताना ऑर्केस्ट्रा व्हायचे. आम्ही सुद्धा तिकीट घेऊन नाटकं बघायला बघितलं. पण काका गेल्यापासून मला असं वाटतं जयदेव थोडासा प्रयत्न मागच्या वर्षभरामध्ये 2 कार्यक्रम झाले असतील, पण दुर्दैवानं आपल्या शहराची सगळी सांस्कृतिक वसा हा लोप पावलेला आहे. आणि मग एक स्वप्न होतं की इथं एकदम सुंदर तिकडं आपलं हे व्हावं, नाट्यगृह व्हावं. मी मागं पण सांगितलं 14 कोटी रुपये नाट्यगृह लागले, पण आपल्या नगरपालिकेकडं 1 गुंठा सुद्धा जागा नाही. दुर्दैवानं ते नाट्यगृह आटपाडीला गेलं. इतकं सुंदर नाट्यगृह जिल्ह्यामध्ये कुठेही उभा नाही. एवढं सुंदर नाट्यगृह गदी माडगुळकरांच्या नावानं आटपाडीमध्ये उभा राहते. स्वतः प्रशांत दामले त्या ठिकाणी बघून गेले आणि त्यांनी काय सजेशन द्यायचं, इतकं सुंदर नाट्यगृह आपल्या आटपाडीमध्ये होते. पण मनामध्ये सल आहे की माझ्या विट्यामध्ये का नाही. त्यामुळे सत्ता आल्या माझे पहिलं काम असेल की जागा आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी येत्या 1 वर्षाच्या आत आपल्याला त्या ठिकाणी एक नाट्यगृह निश्चितपणे उभा करायचा. तुम्ही आज फिरायला जात असताना कुठे, मला असं वाटते सगळ्यात जास्त फिरायला जाणारी संख्या तर सुळकाई मंदिर आहे. मी त्यांना विनंती केली, त्या ट्रस्टला विनंती केली. सुदैवानं शंभूराज देसाई पर्यटन मंत्री, तुम्हाला पटणार नाही पण पाऱ्याच्या दरगोबाच्या तलावाला पर्यटन क्षेत्रामधून आपण 10 कोटी रुपये मंजूर केले. 10 कोटी. विट्याच्या तलावाला आपण 2.5 कोटी रुपये मंजूर केले. तो प्लॅन मोठा आहे विट्याचा तलाव सुद्धा. तो जवळपास 10-12 कोटीचा प्लॅन होईल, पण टप्प्याटप्प्याने त्याला आपण ते त्या ठिकाणी मंजूर करून रंकायला जसं फिरायला गेलं वाटतं असं वाटणार नाही विट्यात. पण मी तसा प्रयत्न करणार. परत कोणतरी म्हणणार काय तसलं काय मी सांगणार नाही. पण तिथं किमान तुमचं कुटुंब जाऊन त्या ठिकाणी फिरून येऊ शकतं, पाऱ्याला जाऊन फिरून येऊ शकतं. आणि असंच एक सुंदर पर्यटन स्थळ हे आपल्या सुळकायचं होऊ शकतं. मी त्यांना विनंती केली, त्यांनी जर मदत केली तर येत्या 3 वर्षामध्ये 22 कोटी रुपये आपण त्या सुळक्याला देऊन अत्यंत सुंदर पर्यटन स्थळ त्या ठिकाणी विकसित करू शकतो. आता तुम्हाला माझी विनंती आहे, मी तर सगळं सांगतोय, त्याच्यामध्ये कुठेही कुणाला मी नाव ठेवत नाही, काय नाही. केलेलं काम सांगितलं, काय करणार ते सांगितलं. अत्यंत महत्वाचं काय आहे तर मला ह्या शहरामध्ये लोकशाही रुजवायचं. जो ज्याला ज्याचं वाटत त्याचं काम करत प्रचाराचं, जो ज्याला ज्याचं वाटत त्याला मतदान करत. येतं काय कोण कोणाची मक्तेदारी नाही. मी सभेला आलेल्या मला चिडते आहे. आमच्या वाड्यात दुसऱ्यांची सभा, त्यांची सभा आहे. समज आमदार 10 मिनिटं पळाले, 2 ते 3 बरकडून गेलेले कार्यकर्ते प्रचार करून गेले. सोशल एवढंच वैर घ्या आमचं, असं कार्यकर्त्यांनी सांगितलं. काय पद्धत आहे राजकारण? आता कुणाला सोशल? माझं उलट मत आहे ना, एकदा धनुष्यबाणाचं बटन दाबून बघा, मग त्यांना सोसणार. एकदा दाबावं या वेळेला फक्त. आणि मला जे मोडायचं आहे मला माझं मी पहिल्या दिवसापासून सांगतो, ठीक आहे काम आजचं उद्या होईल, पण ह्या शहरामध्ये प्रत्येक माणूस श्वास घेत असताना त्या श्वासामध्ये स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्याच्या विचारात स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्याच्या निर्णयात स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्याला व्यवसायात स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्याला जगण्यात स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्याला कुणाचं काम करायचं त्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, कुणाचं मत द्यायचं तरी स्वातंत्र्य असलं पाहिजे. तुम्ही कुठं आहे? अफगाणिस्तानमध्ये जाताय काय? कशासाठी असले करताय? आणि मी फक्त शांत काय, मी तुम्हाला माझं पण सांगितलं. आज त्यांच्या त्या रिक्षात मध्ये एक कॅसेट असते की आम्ही गाव शांत ठेवायचा प्रयत्न केला. हे असं समजा मी याला प्रत्युत्तर दिलं तर काय तर होईलच ना. आणि दुर्दैवान त्यात काय होतं, जर काय नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वाद झाला तर सुहास बाबर आणि बाकी कोण मार खात नाही, सर्वसामान्य पोरं घरातले पोरं मार खाते. नुकसान त्यांचं होतं.
नुकसान आमचं होत नाही म्हणून मी शांत आहे की आपल्या निवडणुकीसाठी कुठल्या तरी सर्वसामान्य कुटुंबाचं नुकसान होऊ नये, त्यांच्या घरामध्ये वादळ होऊ नये, कोणाला त्रास होऊ नये. कारण शेवटी असं आहे, निवडणूक संपली की परत एकाच गावात राहायचं ना सगळ्यांना, परत ते आयुष्यभर आपण डोक्यात ठेवायचं. माझं आजही त्यांना झालेलं आव्हान आहे की तुम्हाला निवडणूक करायचं आहे, तुम्ही मत मागत असताना त्या दर्जानं तुम्हाला जे गाव टिकवायचं आहे, शांत ठेवायचं तुम्ही सांगताना त्या पटीत तुम्ही मत मागा. अन्यथा मला जर प्रत्युत्तर द्यावं लागलं तर मी देणार आणि त्याची किंमत परत तुम्हाला सोसणार नाही. मला ते करायला हवं. हे चुकीच्या पद्धतीने राजकारण करणं मजा नाही. काम काय केलं आता ती दुर्दैवतेच आहे. काम काय सांगायला काहीच नाही. मग सुहासबाबा घर फोडतो, त्याचं मी उत्तर काल देऊन झाले. पहिल्या सभेत दिलं ना बापू उत्तर मी. आता माझ्यावर आरोप केला की सुहासबाबा घर फोडतो. पण मी सांगितलं कसं घर फोडतो, तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन द्या. ते काय त्यांना एक्सप्लेनेशन देता आलं नाही, मी माझं एक्सप्लेनेशन दिलं. प्रभाग क्रमांक 13 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा भालचंद्र कांबळे सुभेदार त्या जाहिरात सुहासबाबांनी केली. भालचंद्र कांबळेचा वॉर्ड कुठला? त्याचं मूळ 11, 13 नाही, 13 मध्ये मी उभा केला. तुम्ही काय केलं, त्याचा भाव उचलला आणि जबरदस्ती त्याचे आई वडील सांगत होते असलं काही आमच्या घरात करू नका. ते कुणाला सांगत, मला सांगत नव्हते, तुम्हाला सांगत होते. म्हणजे घर कोण पडत होतं, तुम्हीच पडत होता. तुम्ही त्याला तिथं उभा केला. शरद सूर्यवंशीची उमेदवारी आम्ही त्यांच्या मंडळी डिक्लेअर केली प्रभाग क्रमांक 12 मध्ये. तुम्हाला उमेदवार मिळाला, तुम्ही काय केलं, त्या चुलत भावाची माहिती उभा केली. कुणी घर पडलं? सुहासबाबांना पडलं. तुमचे दोन्ही पुतणे माझ्याकडे कामाला येत होते. आता मी कामाचं स्वरूप सांगितलं नव्हतं, आज कामाचं स्वरूप सांगतो. त्याचं बिअरवरचं लायसन्स 1 कोटी रुपये दंड झाला होता. 1 कोटी रुपये. तो दंड ह्या सुहासबाबांना माफ करून दिला. आणि नाही म्हणायचं नाही, आभार मानणारे स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे. थँक्यू चा स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे. त्यामुळे परत म्हणायचं नाही की माझं काम झालं नाही. त्यामुळे ही दोन्ही कामाला ज्यावेळेला येत होती त्यावेळेला ह्यांच्या भावना म्हणजे एक तर मिटिंग भाऊंच्या वरच केली होती आणि त्यावेळेला आम्हाला भाऊनी सांगितलं होतं की नका नादी लागू, त्यांच्या घरातल्या घरात काही करू नका. आम्हाला असं वाटलं नाही होतो मी आता करून टाकू आपण मोठं. मला भाऊने ओळखलं नका, त्यांच्या काय व्यायाम करू नका. भाऊ गेल्यानंतर मी आणि दादा एकत्र बसलो आणि दादांना मला असा निर्णय झाला की अनिल भाऊनी जायच्या आधी ज्या ज्या लोकांना शब्द दिले होते ते सगळे शब्द आपण बापाच्या पश्चात पूर्ण करून टाकायचे. एक शब्द त्यांना होता. आणि मग मी त्यावेळेला देसाई साहेब एक्साईज मिनिस्टर होते. देसाई साहेबांच्या पायऱ्या झिजवून आम्ही दोघे एकत्र जेवून एका गाडीत करलोय आणि ती चुलत्या लेवला अप्लाय देते एका ठिकाणी एकदा मंत्रालयात. आणि ते आपण माफ करून दिले. पण काम ज्यावेळेला सांगत होते ना त्यावेळेला त्यांच्या भावना अशा होत्या की आम्हाला फार फसवले, फार इतका त्रास दिलाय, तुम्ही आम्हाला पदरात घ्या ना, असलं काही करू नका. मी तुमच्या दोन्ही पुतण्यांची कामं करून तुमच्या घरामध्ये सही सलामत आणून सोडलं. सुहासबाबांना घर फोडलंय का? आता ते सोशल मीडियामध्ये हे चाललं आहे, व्हिडिओ तयार करून पाठवते की माझा असा चिडल्याला चेहरा केला आहे आणि कमरेच्या खाली आरोप केले. कधी केले? काय कारण आहे? मी पहिल्या दिवसापासून सांगतो की तुम्हाला मी कधीच काय म्हणतो, मी तुमचं वय तुम्ही 10 वर्ष आमदार, तर मी 1 वर्ष आमदार. तुम्ही मला दोन्ही बाजूला सिनियर आहे. तुम्ही मला वयाने पण सिनियर आहे, तुम्ही मला आमदारकीमध्ये पण सिनियर आहे. तुमचं नाव सगळं घेतलं. फक्त 40 वर्षाचा तुमचा कार्याचा आम्ही हिशोब मागत असताना मला 20 वर्ष कळते. मी तुमचा कार्यकाळ बघायला नव्हतं, मी लहान होतो. पण मला कळतंय ते 20 वर्ष ज्या नेत्यानं सांभाळलं सध्या ते नेते कुठे आहेत? हाच मला प्रश्न. त्यांना कुठे ठेवलंय तुम्ही? 2006 पासून 25 पर्यंत ज्यांनी नगरपालिका सांभाळली त्यांचं काय? ते कुठं आहे? फोटो एवढा, भाषण नाही, कुठंच नाही. कारण माझ्यापासून उत्तर त्यांना विचारायचं आहे चेअरमन साहेब की तुम्ही 5 वर्ष त्यांच्या ताब्यात नगरपालिका दिली, नेत्यांच्या युवक नेत्यांच्या ताब्यात.
इलेक्शन लागले की लगेच तुम्ही बोटाला फिरताय. चुकलंय, जरा समजून घ्या. माफी मागतो, जरा त्याला सांगा. परत त्याच्यावरच गेले नगरपालिका, परत 5 वर्षांनी तुम्ही आला, जरा समजून घ्या. चुकले समजून घ्या चुकले. परत 5 वर्षांनी विधानसभा, परत तुम्ही तेच केले होते 5 वर्ष. समजून घ्या. किती वर्ष समजून घ्या आणि कशासाठी घ्यायचं. माझं म्हणणं एवढंच आहे की 20 वर्षाचा हिशोब मी तुम्हाला मागतोय. 20 वर्षामध्ये या शहरामध्ये तुम्ही काय काम केलं याचं उत्तर द्या. जसं राजू यांनी सांगितलं, आंबेडकरांचा पुतळा उभा केला तुम्ही आज सांगताय. 2008 साली का 9 साली आंबेडकरांचा पुतळा उभा केलाय. त्याच्यामध्ये आंबेडकरी जनतेची स्वतःची वर्गणी होती का नाही? काय जो काय माझं असे कारण दाखवलेत त्या पॅम्पलेट मध्ये. मी हुडकून मी सांगितलं मला की कुठं आहेत बघा. सोशल मीडियावर सांगितलं कुठं आहेत कारण ही ठीक कारण जास्त एकदाच चालू होतो. कमिटी असली त्याला तेवढंच करत देतात आणि चालू करून देते. कशासाठी दुरुपयोग करा. आज एका राष्ट्रवादीच्या नेत्यानं सभा घेऊन प्रेस कॉन्फरन्स काय आरोप केले. हा तुमचा स्वभाव नाही. मी काय त्या आरोपातून मला हस्तक्षेप करायचा नाही. तो तुमचा स्वभाव आहे. तुम्ही वरबडून खायचा प्रयत्न करत असता. ही पद्धत एकदम चुकीची आहे. मी ह्या निवडणुकीला सामोरं असताना माझा तुम्हाला पहिल्यापासून शब्द आहे की एक संधी तुम्हाला आम्ही मागतोय. एक संधी फक्त ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला द्या. 5 वर्षांमध्ये एकही प्रकार असं करणार नाही. हा शब्द मागवतो साक्षी तुम्हाला माझा. कुठल्याही उद्याच्या माणसाला त्याच्या जमिनीचा त्रास होणार नाही, त्याच्या व्यवसायात त्रास होणार नाही. कारण शेवटी असं आहे, राजकारणी माणसानं त्याच्यापेक्षा ज्या माणसाचं नेतृत्व असतं त्या नेतृत्वाची जबाबदारी असते त्या गावातल्या प्रत्येक माणसाचं संरक्षण करण्याची, त्या गावातल्या प्रत्येक व्यापाऱ्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी असते. आम्ही एवढा मोठा गणपती बसवतो. आम्ही नाही कुणाला वर्गणी मागत, कुणालाच वर्गणी मागत. आता दहीहंडी केली, पहिले वर्गणी गाडीवाले असते. बरोबर आहे. 3,000 रुपये वाढदिवसाला त्यांनी पोस्टर लावायचं, पेपर लिहायचं. कशाला द्या गरीब. त्यांचा व्यवसाय दिवसाला 10,000 होत नाही. त्या माणसानं तुम्ही तिथं 10,000 रुपये मागू शकता. आणि सगळे आश्चर्यकारक कल्पना सगळ्या असतात त्यांच्या मनामध्ये. नळ पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास जाण्या अगोदरच त्यांनी मीटर बसवलं. तुम्हाला आठवलं का मीटर बसवले? प्रत्येकाच्या घराला मीटर, कनेक्शनला मीटर बसवलं. चालले का मीटर? मीटर कुठं असतात माहिती आहे का? ज्या गावामध्ये 24 तास पाणी येतं, 24 तास जिथं पाणी येतं ना त्या गावात मीटर असतं की 24 तास मीटरमध्ये तुम्ही कॉक ऑन केला की तेवढंच मीटर फिरतं. त्या मीटरचं रिडिंग घेऊन तुम्हाला पाणीपट्टी आकारली जाते. आता तुम्हाला पाणी 3 दिवसांनी एकदा येतं. बरं, ते मीटर माझ्या घरात पण बसवलं. मी जाऊन बघितलं पाणी याच्याकडे हायवेनच पळवत ते. इतकं पळवलं तुम्ही त्याला थांबवा नाही तर 10,000 थांबवावं लागलं नाही. मीटर 2 दिवसात बंद पडले. कारण महाराष्ट्रातल्या एकमेव नगरपालिका अशी होती ज्यांनी नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण व्हायच्या अगोदर मीटर बसवले होते. आणि ज्या मीटर ISI मानांकन नव्हते आणि मीटर बसवण्यापूर्वी 100% रक्कम अदा केली होती त्या कॉन्ट्रॅक्टरची. मग आता कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. कशासाठी आमचे पैसे वाया घालवतात? कशासाठी तुम्ही लोकांना त्रास द्या? त्या सगळ्या बाबा समजून घेतल्या तर माझं विटेकर सरकारला एकच आव्हान आहे. आता ते कदाचित आजच्या भाषणात सांगतील ते बाहेर साहेब कोणतरी म्हणलं अशोक म्हणलं बाहेर चाललं. मग तुम्ही विधानसभेला पाठवलं, मग तुम्ही बाहेर लोकांना कशासाठी येतं आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये? हा आणि परत तेव्हा तो मुद्दा बाहेर पडला. मी काल पण सांगितलं माझा जन्म डॉक्टर कारंडींच्या दवाखान्यातला आहे. तो दवाखाना विट्यात आहे. माझं शिक्षण आधी तुमच्या शाळेत होतं, परत महात्मा गांधी गेलो, महात्मा गांधी गेलो, बडवंतला गेलो. मी लहानाचा मोठा इथं जाऊ. माझी जन्मभूमी तरी काय कर्मभूमी माझी विटा आहे. तो मुद्दा आता मागं पडलाय. आणि मी विधानसभेच्या निवडणुकीत सांगितलं होतं की सुहास बाबरला आमदार म्हणून नाही तर सुहास बाबरला ह्या विधेयकातल्या प्रत्येक कुटुंबाला स्वतः हा आपल्या कुटुंबाचा सदस्य कसा स्वीकारलाय सुहास बाबर.
मगाशी प्रभाग क्रमांक 7 मधून मी आज सकाळी घरटोगर फिरून आलो. मी फिरून गेल्यानंतर लगेच पाठीमागून घरची उदाहरण तिथं. मग परत का फिरलं असतं बघायला का तुला असं होईल तसं होईल सगळं चाललं. ते अपेक्षित होतं. मी पोरांना सांगितलं होतं तुम्ही बाहेर फिरताय पोरून असं तुम्ही काय व्हायचं आपल्या त्याचा विचार करा. आणि हे सगळं फिरून झाल्यानंतर परत मी आता एका ठिकाणी गेलो होतो. त्यांचं नाव घेणार नाही त्या कुटुंबाचं. त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही आल्यानंतर सगळ्या कुटुंबामध्ये एक आनंदाचं वातावरण असतं. माणसं हसतात तुमचं स्वागत करतात तुम्हाला ओळखतात. पण ते आले असं काहीतरी होतं काल दुःख घटना घडते की असं वाटतं. बरं परत तेच सांगतो सुहास बाबा शेखरे मला भीती वाटत नाही. माणसांना कोर्टाची पाहिजे तर भीती वाटत नाही. माणसांना पोलीस स्टेशनची पाहिजे तर भीती वाटत नाही. माणसांना एबीसीबी पाहिजे तर भीती वाटत नाही. तहसील ऑफिस पाहिजे तर भीती वाटत नाही. प्रांत ऑफिस पाहिजे तर भीती वाटत नाही. काय त्या नगरपालिकेत जातो आहे म्हणजे तुम्ही जर समोर असलेल्या माणसांना विचारलं तरी 10 वर्ष अशी दिसत नगरपालिकेत. ही जी भीती आहे ना सगळ्यात महत्वाचं काय तर ही भीती आपल्याला मोडून काढायची आहे. आणि पुढच्या पिढीसाठी तुमचं झालं. पुढची पिढी जर तुम्हाला सक्षम करत असेल पुढच्या पिढीला जर आधी भयमुक्त वातावरण टिकवत असेल तर तुम्हाला एक संधी आम्हाला द्या. त्या संधीचं रूपाने सोन्यात करण्यासाठी आमची सेवा करायची. परत एकदा रिपीट करतो जर काम करू शकलो नाही 4 वर्षामध्ये तर तुमच्या दारात मी परत मतं मागायला येणार नाही. हा माझा परत शब्द आहे. एवढं कोण सांगत नसतं राजकारणात. समजून घ्या मला काय म्हणायचं. मगाशी मी जसा वेळ मिळत तसं मी अनेक लोकांना फोन लावत असतो. शहाजीला म्हणून लाव फोन सगळ्यांना. आता काय त्यांचं नाव सांगणं बरोबर नाही. माझ्या लेखी विरोध पार्टीचा माणूस चेअरमन साहेब शहाजीने आपला फोन लावला. साहेब नमस्कार म्हटलं नगरपालिका निवडणूक आहे एक संधी आम्हाला द्या. त्यांनी मला काय सांगितलं गेले तुम्हाला आधी संधी विधानसभेच्या वेळेला. माझं असं मन खचलं आहे म्हणजे काय द्यायच्या मोड मध्ये नाही. साहेब तसं नाही म्हणलं अजून 4 वर्ष काय आमदार केलं. हा 4 वर्ष आमदारी तुझ्याकडे नाही म्हणलं मग 20 वर्ष तो आमदार आहेस मग म्हणलं साहेब फक्त एक 4 वर्ष मला हे शहर वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी मला तुम्ही सहकार्य करा. एकदा संधी द्या मी परत तुम्हाला या शहराचा चेहरा मला बदलून दाखवेल. हा तुम्हाला माझा शब्द आहे असं मी सगळ्यांनी सांगितलं. मला असं वाटतं की लोक आपल्याला विश्वास ठेवून त्या ठिकाणी काम करतील. मला आता परत चित्ते आली बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यावरती बोला. माझ्यासाठी तो राजकारणाचा विषय नव्हता तो भावनेचा विषय होता. बाळासाहेब काका गेल्यानंतर अनिल भाऊंची अशी इच्छा होती की तो पुतळा बघायला पाहिजे. गेले अनेक वर्ष तो पेंडिंग होता. प्रसंगी आपण स्वतः तो पुतळा काम चालू केलंय चबुतऱ्याचं काम. पण तुम्हाला माहित नव्हतं ज्यानं चिठ्ठी दिली खाली जे नाव दिले नाही खाली एक नाव दिले अमुक अमुक माणसावर बोला. एवढा मोठा नाही होतो माणूस कुठं नाव घेतात कुणाचं काय पात्रता आहे त्यांची एवढं माणसं बोलायला लागले. बोला त्याच्यावर सांगावं वाटते कार्यकर्ता महिला कार्यकर्ता प्रचारासाठी फिरत होती. तिला एकटीला नाव घेत नाही तिकडनं फिरायला लागलाय त्रास मी ह्याचा असं त्या महिला कार्यकर्त्या बसल्या आणि थोड्या वेळाने 15 जणींना काय करायचं ते करा. आणि परत तुझ्या पुढचा दिवस असा आहे आता मी राजकारण करतोय ना मला 3 जरी पडत कळत. त्याच्यात दुसरा दिवस असा आहे की ज्या महिलांना दम दिला की तुम्ही फिरायचं नाही तुम्ही असं करायचं नाही तुम्ही तसं करायचं नाही त्या महिलांनी इतका भयानक प्रचार केला की दुसऱ्या दिवशी ही सगळी मिळून तर त्यांच्या घरात माफी मागायला होते. ते पुढचं तुम्हाला कदाचित माहित नाही पण मला सांगायचं आहे की ज्या माणसाचं नाव तुम्ही चिठ्ठीत पाठवलं कदाचित तुम्हाला माहित नाही. मी कधीही विषय काढलेला नाही पण आज सांगायला पाहिजे. चबुतऱ्याचं काम चालू झाल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार केली परवानगी आहे का चबुतऱ्याची आणि पोलीस स्टेशननी तिथं सांगितलं परत कॉन्ट्रॅक्टरला हे काम थांबव तुला परवानगी आहे.
दुटप्पी वागणं, समाजात द्वेष पसरवणं हा स्वभाव म्हणून त्यांना मला काही कोणाचं नाव घ्यायचं नाही. तेवढं मोठं करू नका. काय लायक आहे मला माहिती, कशाला रोज मोठं करताय माणसं. पण मला कोणावर बोलायचं नाही. फक्त मी तुम्हाला अजून सांगतो की जे काम केलं ते सांगतो तुमच्यापर्यंत पोहोचतोय. एक संधी, या परिवर्तनाची एक संधी तुम्ही सर्वांनी आम्हाला मिळून द्यावी. हे सगळे उमेदवार हे अत्यंत प्रामाणिकपणे काम करतील. कुठेही तुम्हाला पैशाचा त्रास होणार नाही, कुठेही तुम्हाला दहशतीचा त्रास होणार नाही. इथून पुढच्या काळामध्ये या शहराचा चेहरा मोहरा करण्याचा असेल तर एक संधी या सगळ्यांना द्या. कुणाचे नाव मी सांगणार नाही. धनुष्यबाणाचं बटन फक्त बघायचं, बाकी काही बघायचं नाही. आणि शेवटी असं आहे, हे राजकारण करत असताना तुम्हाला माझी विनंती आहे, हे 28 तास फार महत्वाचे असतात. कार्यकर्त्यांनी एकदम सावध राहिलं पाहिजे. आणि तुम्हाला माझी विनंती आहे, तुमच्यातली स्वतःची क्षमता ओळखा. तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही रोज आज एक 20 माणसांना फोन करा, उद्या सकाळी 20 माणसांना फोन करा, आपली भूमिका समजावून सांगा. मला असं वाटतं तुम्ही केलेला प्रयत्न यशस्वी होईल आणि या शहरातील लोक ताकदीने आपल्या पाठीमागे उभे राहतील आणि एक संधी आपल्याला या निमित्तानं या शहराचं काम करण्याची मिळेल. ते संधी मिळवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी विनंती थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही विठ्ठल विरोध केंद्र नाही, ते सिनियर सिटीजन्स जे आहेत आपल्याकडे ज्येष्ठ लोकांसाठी एक गुरुमय केंद्र असावं. 75 लाख सांगा असं त्यांची इच्छा आहे. धन्यवाद. कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला. रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचरची निर्मिती असो, अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचरसाठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल. सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू. ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट 30% मोठा डिस्काउंट. लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी, विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.